प्ले पंचांचा इशारा 10:36 पहिला बॉल पडतोय मॅचचा. संदेश सातपुते. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी होती. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर चेंडू वेगानं स्कीट होऊन येत असतो. इथे तुम्हाला जर मोठे फटके मारायचे तर टायमिंग प्रॉपर असणं गरजेचं असतं. वेगासोबत खेळण्याचा तुमचा सराव असणं आवश्यक असतं. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बीट झालेत. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. फुललेनचा बॉल आहे. त्याला अक्षरशः अतिशय चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला दर्शनीय कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना क्लासिकल शॉट चौकार. जबरदस्त फटका. पण आता रिप्लाय मध्ये पहा एक्स्ट्रा कव्हरला काय बॅट फ्लो होता. हेड पोझिशन बॉडी पूर्ण फ्लो मध्ये कव्हरला हा फटका सजवला. आणि ज्यावेळी असे फटके पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये अपसुकच प्रेक्षकांच्या तोंडामधनं वा असं निघतं. कारण ज्यावेळी एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ऑफ ड्राईव्हचे फटके असतात ते क्रिकेटमध्ये नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला आनंद देऊन जात असतात. क्रिकेटच्या भाषेमध्ये तंत्रशुद्ध फलंदाजी याला म्हणतात. जो चौकार आपण पाहिला जितू पाटोळे यांच्या पॅटमधनं नक्कीच त्याची रील आपल्याला इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअप स्टोरीला पाहायला मिळू शकते. 4 धावा श्री गणेश आऊत असताना टीम गौतवी स्पोर्ट्स शेंद्रूरच्या इनिंगचा. आणि सोशल मीडियावर सध्या भरपूर सारा क्रिकेट त्यावर देखील आपण चर्चा करू. या बॉल नंतर वन्स अगेन समोर खेळलाय राहुल आहे. सरळ राहुलच्या हातामध्ये लॉंग ऑफला झेल. जितू पाडवेला माघारी परतावा लागेल. बिग विकेट डाऊन. गौतवी स्पोर्ट्स शेंद्रूर संघाला लागणारा पहिला मोठा धक्का. फार काळ टिकला नाही तो जितू पाटोळे यांच्या चेहऱ्यावर आणि डगआउटच्या सहकार्यामुळे. चला फलंदाज लवकर या रेडी व्हा. कारण दुसऱ्याच बॉलवर लॉंग ऑफला सरळ राहुलच्या हातामध्ये हा झेल दिला आणि एक मोठा धक्का लागलाय तो शेंद्रून संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश पाटोळे. अष्टपैलू खेळाडू शेंद्रूनचे. गेली अनेक वर्ष फलंदाजी गोलंदाजीमध्ये शेंद्रून गावाचं प्रतिनिधित्व ते करतात. गोलंदाजी नेहमीच चांगली हाताळतात. फलंदाजीसाठी आता आपण पाहताय क्रमांक 2 साठी त्यांची वर्णी लागली आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आम्ही टेंभरेकर संघ मागचे 2 ते 3 हंगाम या टीमनं टेंभरे गावमध्ये क्रिकेट निर्माण केलं. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. हलक्या हातानं फक्त चॉप केलाय. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक आत्मविश्वास नव्हता की झेलपर्यंत पोहोचतील. बॅकअप आला राहुलचं. आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना धाफलक 2 ने पुढे सरकते. धाफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 6. याच मैदानावर गतवर्षी आपण स्वर्गवासी प्रशांत भोई स्मृतिचषक पाहिला. या वर्षी देखील ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. जसं SPL या मैदानावर संपेल त्यानंतर तुम्हाला ऑन साइडला मोठा फटका नरेश पाटोळेच्या पॅटमधनं तडाखा आला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला ठोकला मोठा षटकार. त्यांच्या मागे महेश भोईरचं एक चांगलं काम. फलंदाज बाद.
या मैदानावर शेंद्रू प्रीमियर लीग. यानंतर तुम्हाला जो विदाउट किट वाला कोण आलाय मैदानाच्या मैदानी बाहेर निघा. टीम टेंबरेकर. परत हा विदाउट किट वाला आतमध्ये आला तर तुम्हाला भेटेल, लक्षात द्या. आम्ही टेंबरेकर संघ. आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बाकी आमचं आम्ही काहीच बोलत नाही. धावसंख्या 12, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 देवा भाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिलं षटक, 2 विकेट. संमिश्र षटक राहिलं ज्यामध्ये एक षटकार एक चौकार पण आपण पाहिला, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट्स. जितू पाटोळे, नरेश पाटोळे भरपूर महत्वाची जोडी होती ज्यांचं थांबणं आवश्यक होतं या महत्वपूर्ण मॅच मध्ये, परंतु दोघांनी निराश केलंय सहकाऱ्यांना, पाठीराख्यांना, आणि ते दोघेही माघारी परतलेत. जबरदस्त फटका, सोपान भूलच्या बॅटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय षटकार. परिसरातील प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी. SPL तुम्हाला पुढच्या संडे पर्यंत इथे पाहायला मिळेल. त्यानंतर लगेचच तुम्हाला स्वर्गवासी प्रशांत भोई स्मृती चषक त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये याच मैदानावर. त्यामुळे या मैदानावर प्रेक्षकांसाठी आता क्रिकेटची मोठी पर्वणी आणि मेजवानी आहे. SPL चे अध्यक्ष सध्या आपण पाहता रामजी पाटोळे सकाळच्या सत्रामध्ये मॅचचा आनंद घेत असताना. त्यानंतर मुख्य आयोजक असतील स्वर्गवासी प्रशांत भोई चषकाचे हरीशजी भोईर, त्यांचे बंधू. त्यांच्या नक्कीच आपल्या बंधूच्या नावानं त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी तो चषक त्यांच्या माध्यमातून पाहायला जाईल. त्यानंतर अनेक स्पर्धा या मैदानावर जरूर आपल्याला पाहायला मिळतील. समोर खेळला मिस टायमिंग आहे. षटकार आल्यानंतर सोपान भोईरला फटका घ्यायची गरज होती का, परंतु जज करू शकला नाही संदेश. 2 खेळाडूंच्या मध्ये राहुल साठी ही कॅच होती कदाचित असं म्हणतात. राहुलने कॅचवर येणं आवश्यक होतं, परंतु संदेशने कॉल दिला होता की हा झेल माझा आहे. मागे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न मिस जज झाला. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतो. धावफलकावर धावा 20 आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन्स होणं पुढे. एकंदरीत विचार केला तर शेंद्रू संघाची जो धावगती आहे ती अतिशय चांगली आहे, परंतु विकेट्स हातात असणं आवश्यक आहे. यावेळी चांगला बॉल, फुल लेनचा बॉल आहे. आउटसाइड ऑफ पिच करत असताना वाईड वॉर्करच्या माध्यमातून बीट केलं सोपान भोईरला. देवा भाकरेचं षटक सध्या आपण पाहत आहे क्रमांक 2चं. अम्मी टेंबरेकर टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण हा संघ करतोय. हा सामना या टीमच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्वाचा आहे. अडवा पाटणा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना एक सिंगल तिथे मिळते. मिडॉलला चांगली फिल्डिंग. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 21 आकड्यावर 21 रन्स ऑन बोर्ड, 21 धावा. बॅटची कडा, विकेट किपर बीट. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडूच नाहीये त्या ठिकाणी आणि बॉल मागे जातोय निघून. बाउंड्री लाईनच्या दिशेने दीप थर्डमॅनला चौकार. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ झाला. 25 धावा स्कोर बोर्डवर. 12.50 ची सरासरी प्रति षटकामागे राखले. 13 रन्स दिले देवानं. पहिल्या ओव्हरमध्ये आला 12. संदेश आपण पाहत आहे आणि संदेश सातपुते आला आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन. मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या होत्या. पुनश्च एकदा संदेश सध्या आपण पाहत आहे. ही स्ट्रॅटेजी कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. जे 2 महत्वाचे शिलेदार आहेत गोलंदाजीमध्ये, त्या दोघांच्या 4 ओव्हर कव्हर करण्याचा नेहमीच आपण पाहिलं. मानस राहिला प्रत्येक टीमचा. संदेश आला पुनश्च एकदा ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर संदेशचा आपण पूल करत असताना ऑन साइडला प्रॉपर रित्या टायमिंग करू शकले नाहीत. सोपान भोईर होते त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट करतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 26 झाल्या. (26 रन्स ऑन बोर्ड, 26 धावा. ओव्हर पिच होता. कव्हरला खेळलेत गॅप मध्ये. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये जातो चेंडू. स्वीपर कव्हर वरून चेंडू कलेक्ट होईल तोपर्यंत
2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. संदेश पाटोळे आणि सोपान भोईर सध्या जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आज काही खेळाडूंची अनुपस्थिती आपल्याला टीम गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण मध्ये पाहायला मिळते. अठ्ठावीस रन्स 28 ऑन बोर्ड. 28 धावा स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. मिस टायमिंग एफर्ट का झेलची येथे संधी आहे. देवा भाकरे जज करतायत आणि सहज सोपा झेल त्यांनी कॅरी केला आणि ते तिसरा धक्का लागतोय तो गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. संख्या स्कोर कार्डवर 28 आपल्याला पाहायला मिळते. 28 रन्स ऑन बोर्ड. क्रमांक 3चं षटक. तिसरी सफलता आपण पाहताय. तिसरं यश संदेश सातपुतेला मिळते. सकाळचं सत्र आहे. ऑन टाइमच्या मॅचेस आपण पाहताय. तिसरा सामना सध्या सुरू आहे. आम्ही टेंबरेकर आणि शेंद्रुण या संघादरम्यान. उपस्थित जे लाडके क्रीडा रसिक, दर्दी क्रीडा रसिक सध्या मैदानाच्या चहू बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं SPL नियोजन समितीच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. संदेश स्लॉक स्वीप करायचा. ऑन साइडला अपील लाऊडली पाहायला मिळाली. पंच दर्शवतात. धावेष्टी सोडून जात होता हा बॉल. नॉटआउटचा इशारा. लेग बाईटचा इशारा. लेग बाईटच्या माध्यमातून एक रन तिथे प्राप्त होईल. धावसंख्या एकने पुढे सरकत असताना 29. सोपान भोईरचं मैदानाच्या आतमध्ये 5 ओव्हर खेळणं भरपूर महत्वाचं आहे. कारण हा एक्सपिरियन्स खेळाडू अनुभव आहे आणि चांगली बॅटिंग तो सध्या करतोय. फुल टॉस आहे. समोर खेळलेत. मिस टायमिंग आहे. झेलची संधी आणि ते झेल पकडला. सोपान भोईरला देखील माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का लागतोय गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला. अशोक आला नवीन फलंदाज. संदेश सातपुतेला 4थं यश मिळतं. मागच्या ओव्हरमध्ये 2 आणि या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत झाले 2 विकेट्स घेतलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अशोक आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच फटका ऑन साइडला. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत राहुल. चांगली फिल्डिंग ऍक्शन मध्ये चेंडू कॅदर केला आणि थ्रो देखील त्या ठिकाणी देण्यामध्ये यशस्वी. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 10.00 ची सरासरी प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक 12 धावा दिल्या संदेश. त्यामध्ये 2 विकेट आणि आपल्या स्पेलच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा द्या 2 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली. 2 ओव्हरचा त्याचा कोटा संपला. त्याने धावा दिल्या 17 आणि विकेट्स प्राप्त केल्या 4. देवा भाकरेचं एक षटक ज्यामध्ये 13 धावा पण पाहिला विदाऊट विकेट. टाइम मीटर सुरू आहे. आम्ही टेंबरेकर या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करा. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. प्रतीक सातपुते च्या हातामध्ये चेंडू सोपवला. धावसंख्या 30 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत विकेट गमावले ते 4. ओम पाटोळे आणि अशोक निश्चित आहे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. पहिलं इनिंग प्रतीक सातपुते यंगस्टर आहे. त्याच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला कॅप्टनने. प्रतीक सातपुते राऊंड विकेटने सज्ज होतोय अशोक साठी. फुल टॉस आहे. समोर खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग संदेश सातपुतेची. सीमारेषेच्या लगत अगदी भरपूर वेगाने आला होता बॉल. खूप चांगली फिल्डिंग.
एक रन तिथे कंप्लीट करत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकते 31 आकड्यावर. पहिली इनिंग्सचा खेळ सध्या सुरू आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी. इथून जर 25 ते 30 रन्स आला तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 60 रन्स. बॉलिंग लाईनअप चांगली आहे गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुज संघाकडे, त्यामुळे चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल. हा ट्रॅकर, परंतु मिस टायमिंग झालाय. हर्षल बांगर झेलच्या खाली आणि इथे पकडलाय झेल. ओम पाटोळेला माघारी परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुज संघाला. वर 5 अर्ध्या पिचवर बॉल होता. हा फटका भरपूर लांब जाऊ शकला असता, परंतु मिस टायमिंग झाला ओम पाटोळेचा आणि त्यावर झेल आपण पाहिला हर्षल बांगरचा. प्रतीक सातपुते त्याला मिळतं यश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश गेला. अर्धा संघ तंबूच्या अस्त्राला पोहोचला. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण 31 धावा स्कोरबोर्डवर पाहत आहे. हा देखील हाफ ट्रॅकर होता. ऑन साइड टर्न केला. डीपर क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअप चांगला संदेश सातपुतेचा आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा इथे कंप्लीट करत असताना धावफलक 2 ने पुढे सरकत असताना धावफलकावर धावा 33 आपल्याला पाहायला मिळतात. 33 रन्स ऑन बोर्ड. 33 वर 5 सध्या स्थिती आहे. प्रतीक सातपुते गोलंदाजी करतोय. हा देखील हाफ ट्रॅकर शफल होऊन पूर्ण बॉडी टर्न केली. ऑन साइडला टर्न केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मंथन सातपुते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. 21 रन त्या बॉलवर मिळते. धावसंख्या 34. इकॉनॉमिकल षटक राहिले प्रतीक सातपुतेचा आतापर्यंत. धावा त्याने दिला फक्त 4. 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. अशोक आणि गणेश जोडी मोठी फटके आवश्यक आहेत सध्या गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुज संघाला. यावेळी चांगला बॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन. फुल लेनचा बॉल थोडासा पुढे ठेवला. मागच्या 4 बॉलच्या कंपॅरिझन मध्ये या बॉलची लाईन थोडीशी पुढे होती. पुढून टर्न केला. राऊंड विकेटने अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि त्या अँगलने हा बॉल हाताळण्याचा प्रयत्न राहिला प्रतीकचा. डॉट बॉल. हाफ ट्रॅकर होता. स्लोवर 1 एक्स्ट्रा कव्हरला. इथे फिल्डिंग चांगली झाली आहे. धावचीची संधी. दोन्ही खेळाडू एका साईडला आणि इथे अजून एक धक्का लागेल. अशोक निचितेला माघारी परतावा लागेल. लागणारा 6वा धक्का रनआउटच्या स्वरूपात गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुज संघाला. जबरदस्त षटक राहिला ज्यामध्ये फक्त 4 धावा त्याने दिला. शेवटचं षटक 5वं मंथन सातपुते गोलंदाजीसाठी सज्ज होते. 2 यंगस्टर आहेत ज्यांना प्रमोट केलं यावर्षी आम्ही टेंभरेकर संघाने. त्यामध्ये प्रतीक सातपुते मंथन सातपुते ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 34 वर 6. शेवटचं षटक आहे 5वं षटक ज्यामध्ये धावा येणं आवश्यक आहे. शेंद्रुज संघासाठी पहिलाच बॉल लॉफ केलाय. लॉंग ऑनला संदेश सातपुतेच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना गणेशच्या पॅट मधनं हा संघर्षमय षटकार. गणेशच्या पॅटमधनं या धावांना आवश्यक आहे. 50-55 एक चांगली टोटल मांडली जाईल. शेंद्रुन टीमकडे चांगली गोलंदाजी आहे. चांगला लाईन अटॅक त्यांच्याकडे. त्यामुळे एक चांगली चुरस 50-55 वर जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
षटकाराला मस्ट निडेड षटकार ज्याची नितांत आवश्यकता होती. वन्स अगेन हाफ ट्रॅकर त्याला पूल केलाय, मिड विकेटला ठोकलाय. गणेशच्या बॅट मधनं सलगचा दुसरा ब्लास्ट. षटकार. थँक्यू. पहा रिप्लाय मध्ये हाफ ट्रॅकर होता अर्ध्या पिचवर, त्यानंतर थोडासा फ्रंट फूट पूल केला मिड विकेटला. हा षटकार सध्या आपण पाहत आहे. धावसंख्या 46, 46 46 स्कोर कार्डवर 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये सध्या आपण पाहत आहे. सलगचे 2 षटकार आहेत. मंथन सातपुते थोडासा दबावामध्ये. ट्रॅकर तिसरा आला, तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. एकाच ओव्हर मध्ये मॅच पूर्ण चित्र पालटत असताना मंथन सातपुतेवर चढवलं आक्रमण. गणेश ऑन फायर. षटकार. चिंतेचं वातावरण आहे, निराशेचं वातावरण सुद्धा आम्ही टेंबरेकरच्या खेळाडूंमध्ये सहकार्यांमध्ये सलग 3 आल्यात. 18 रन्स 3 बॉलवर. धावसंख्या फ्लाय होत असताना वेगाने 52 52 आणि एक चांगल्या टोटलकडे अग्रेसर होत असताना टीम गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून. मंथन सातपुते थोडासा दबावामध्ये लाईन चेंज करावी लागेल. मागचे 3 चेंडू जर आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर होते, त्यावर 3 षटकार आले. जबरदस्त बॅटिंग गणेश करतोय मैदानाच्या आतमध्ये. गणेशचा आत्मविश्वास दुणावलाय. 5 बॉलचा सामना त्याने केलाय. 21 धावसंख्येवर तो खेळतोय. ही लाईन चांगली आहे. फुल लेनचा बॉल फुल टॉस होता. हर्षल बांगरचं चांगलं क्षेत्ररक्षण. एका संख्येमध्ये चेंडू गॅदर करून पॅरल थ्रो दिलाय. कॅरी होऊ शकले नाही आणि 2 धावा इथे आपण पाहतात पूर्ण होत असताना. 1 शॉटचा इशारा आला. 1च धाव इथे ग्राह्य धरले जाईल. 1च धाव पंचांचा इशारा. तुम्हाला 1 शॉट आपण पाहताय. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 53 53 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ झाला. गणेश स्ट्राईक एंडला आणि जमेची बाजू असेल गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून संघासाठी. समोर खेळला लॉंग ऑफला. चौथा आला या ओव्हरचा. दन 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 करणारा षटकार. थँक्यू. मागचं षटक 4 धावांचं होतं. या षटकामध्ये 5 मध्ये 25 आला. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. सातत्यानं रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा रंग बदलतो हा खेळ. मागच्या ओव्हरमध्ये 4 आल्या. टेंबरे संघ आनंदित होता. ते फ्रंट फुटला होते. या ओव्हरमध्ये 25 आला आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं शेंद्रून संघाला. क्रिकेट खेळ प्रत्येक क्षणाला नक्कीच वेळ बदलत असते, काळ बदलत असतो. प्रत्येक मुमेंटला हा खेळ चित्र बदलत असतो. मंथन सातपुते फुल टॉस आहे. मिस टायमिंग झाला. संदेश सातपुते झेलच्या खाली आणि ही झेल कॅरी होऊ शकली नाही. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना धाफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात. त्या 61 आणि 62 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. 6 ओव्हर मध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून संघाने आम्ही टेंबरेकर या संघासमोर. नरेश पाटोळे यांच्या माध्यमातून गणेश पाटोळेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. जबरदस्त बॅटिंग. इनिंग मॅच संपल्यानंतर आपण नक्कीच त्याला ते देऊयात. तर 62 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल समालोचन कक्षामध्ये करूयात. परिवर्तन पहिल्या सत्रामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग राहिली गणेश पाटोळेची. कशा पद्धतीने खेळ पुढे जाईल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात आदरणीय सोमनाजी खाडे सरांचा आवाज. पूर्ण SPL त्यांच्या नावानं आपल्याला त्यांच्या आवाजानं दुमदुमताना पाहायला मिळेल. आज नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची मुळाची सहकार्य साथ आम्हाला लाभली. आज देखील ते आपल्याला या संपूर्ण दिवसामध्ये त्यांच्या आवाजाची जादू बिखरताना आपल्याला पाहायला मिळतील. चला टॉस साठी यायचंय. मोरिया बॉईज शेंद्रून टीमचा कॅप्टन आणि
नडगाव टीमचा कॅप्टन, दोघांनी टॉस साठी या. नडगाव टीमचा कॅप्टन आणि बॉयज शेंद्रून टीमचा कॅप्टन. चला मोरिया बॉयज शेंद्रून टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. नडगाव टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. महेशजी भोईर एक ऍथलीट आहेत, या ठिकाणी त्यांचं शुभागमन सकाळच्या सत्रामध्ये, त्यांचं मनपूर्वक स्वागत. गावदेवी स्पोर्ट्स नडगाव संघ टॉस साठी आपण या. महेशजी भोईर आपल्या आहे. नडगाव विपक्ष शेंद्रून अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. महेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड कॉल होता, टॉस जिंकला तो नडगाव संघाने. विनंती करतो आपण जायचं व्यासपीठावर. निर्णय टॉस जिंकलाय, सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना गमावला, त्यावेळी कुठेतरी थोडासा निर्णय चुकला असं वाटतंय. या मॅच मध्ये निर्णय काय असेल? नक्कीच सर, सगळ्या टीमला विचारून निर्णय सांगतोय. ओके, पहिला सामना गमावला, या मॅच मध्ये कशा पद्धतीने जिंकण्याच्या ईर्षेने उतरणार आहात? निश्चितच हा सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट असेल टीमसाठी, कारण 2 सामने जिंकले आणि 1 सामना हारलोय. लीग स्वरूपाची मॅच खेळतोय, तर हा सामना जिंकणं इम्पॉर्टंट असेल. निर्णय नक्कीच गुलदस्त होता, त्यामुळे आपण जास्त काय वेळ घेणार नाही. सामना सुरू होत आहे. नडगाव संघाने टॉस जिंकलाय आणि ते डिसिजन थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच जगदीशजी तारमळे सर. नाणेफेकीचा कौल इथं पार पडलाय. आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव या टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी विद्यमान सामना जो मैदानावरती चालू झालाय, 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही टेंबरेकर टेंबरे संघाची सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. संदेश आणि सचिन ही जोडी मैदानावरती. स्ट्राईक वरती सचिन सातपुते. या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट रोल इथून अदा करावा लागेल. गेम ऑन, पहिलाच बॉल. लाऊड अपील, मोठी अपील करतायत कॉट बिहाइंड साठी. अंपायर तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. फुलर लेनचा चेंडू, मोठी अपील. पंच एकदम तटस्थ भूमिकेमध्ये, नॉट आउटचा इशारा येतोय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन सातपुतेच्या विकेटसाठी प्रयत्न इथं नक्कीच केले जातील. या मॅच मध्ये त्याचा रोल फार महत्वाचा असणार आहे. या अनुषंगानं या विकेटसाठी फार मोठं मूल्य लागलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल नरेश पाटोळेच्या माध्यमातून. जाबाज खिलाडी आहेत दोन्ही टीम, ताकदवर. इथे पहा, फिरून मारण्याचा प्रयत्न नरेश पाटोळे, जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी चालू असताना टाकलेला हा डॉट, सलगचा दुसरा निर्धाव इथे पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट, मोठी अपील. इथं सुद्धा डॉट येतोय. सलगच्या 2 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारे धावा घेण्याची संधी दिली नाही. इथे हा चेंडू चांगला टाकलाय. सलगचा 3रा बॉल डॉट येतोय. सचिन सातपुते सारखा फलंदाज तुम्ही इथं थांबवून ठेवण्याची किमया पार पाडताय. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज नरेश पाटोळे. शेंद्रून संघासाठी गेली कित्येक वर्ष तनमन धनानं मोलाचं योगदान आणि संघर्ष योद्धा म्हणून सातत्यानं काम पाहिलंय. या मॅच मध्ये सुद्धा 3 डॉट टाकलेत. तितकीच ताकद सातत्यानं सचिन सातपुते सुद्धा लावताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये मात्र थोडासा डिफेन्सिव्ह मोड मध्ये कदाचित विचार केला असावा. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये डिफेन्सिव्ह खेळून निश्चितच सेट व्हायचं अशा तयारीमध्ये पाहायला मिळतोय. पहिले 4 बॉल कुठलीही धाव नाही.
नरेश पाटोळेचं नियंत्रण सुंदर राहिलं या चेंडूवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे फिरून मारलाय, परफेक्ट मिडल केलाय. आता मात्र फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर पाठलाग करतोय. अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. सीमारेषेच्या जवळ जाऊन अडवलं, फेकलं. संघासाठी 2 धावा इथे नक्की वाचवल्या. ज्या वेळेला चेंडू कनेक्ट झाला असं वाटलं होतं, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, चौकार येईल असं वाटलं होतं, मात्र या चेंडूवरती 2च धावांवरती संतुष्ट राहावं लागलं. 2 धावांच्या मदतीनं खातं खोललंय. ही इज ऑफ द मार्क. सचिन सातपुते श्री गणेशा केलाय. पहिल्या षटकात आपण आहोत. शेवटचा बॉल डिफेन्सिव्ह हलक्या हातानं प्लेस केलं पॉइंटला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडेल, फेकेल. एक सिंगल धाव. स्वतःवरती नक्कीच कंट्रोल ठेवलाय आणि स्ट्राईक स्वतःच्या हातामध्ये ठेवतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकात धावफलकावर आहेत बिनबाद 3 धावा. आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगाव टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. थोडेसे आज सकाळच्या सत्रामध्ये नाराज आहेत गणेश. इट्स अ पार्ट ऑफ गेम. हार जीत तो होती रहेगी. इथे मैदानात आपण पाहताय, हा सुद्धा एक जखमी वाघांच्या दरम्यान चाललेला सामना. मैदानावरती शांत चाललाय खेळ, मात्र वादळापूर्वीची शांतता कदाचित तुम्हाला पाहायला मिळत असावी. सचिन सातपुते, आम्ही टेंबरेकर टेंबरे संघाचा ढाण्या वाघ मैदानावरती कदाचित 2 पावले मागे जातोय, मोठी झेप मारण्याच्या तयारीत. 62चं टार्गेट. पहिल्या षटकात 3. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी. झेल पकडण्यात अपयशी. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव इथं कंप्लीट करतायत. जितू पाटोळे गोलंदाजी मार्कवरती. अजून एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज. या मॅच मध्ये जिम्मेदारीपूर्वक कामगिरी पार पाडण्याची भूमिका त्यांनी अदा केली आहे. बॅटिंग करत असताना एक चौकार बॅटमधनं आला, त्यानंतर थोडेसे नाराज झाले. एक चुकीचा फटका, त्यानंतर बाद व्हावं लागलं. इथं गोलंदाज म्हणून चांगली भूमिका पार पाडायची आहे. राईट मोर द विकेटनं फसलेला फटका, झेलची संधी, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. सचिन सातपुतेचा झेल, फलंदाज झालाय फेल. माघारी परतत असताना लागलाय पहिला हादरा. आम्ही टेंबरेकर टेंबरे टीमला फलंदाज बाद. आम्ही टेंबरेकर या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. आज पप्पू पाटोळेला संघ मिस करतोय आणि पप्पू पाटोळे यांच्या जागेवरती दिनेश गोडे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. इथे झेलची संधी आहे. ओम पाटोळे झेलसाठी प्रयत्न केले, यशस्वी, आणि पप्पांनी टाळ्या वाजवल्या. याचा अर्थ हा झेल सुपर्ब होता. फलंदाज माघारी परततोय. लागलेला हा दुसरा झटका.
नक्कीच आपण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून टीमचा विचार जर केला तर यंगस्टर्स प्लेअर यावर्षी काही पाहायला मिळत आहेत. ओम पाटोळेचं कौतुक आपण सातत्यानं करू. एक कम्प्लीट पॅकेज मैदानावरती ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नक्कीच टीमला आज लाभलाय. बॅटिंग सुंदर करतो, गोलंदाजी वेगवान, त्याचबरोबर आउटफील्डचा एक चांगला फिल्डर म्हणून मैदानावरती चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. यंगस्टर आहे, नवीन प्लेअर, आणि SPL सारखी मोठी स्पर्धा खेळायला मिळते त्यावेळेला कॉन्फिडन्स वाढतो. आणि इथं मात्र करिश्मा दाखवलाय दिनेश, जे मैदानावरती चित्त्याच्या वेगानं चेंडू पकडलाय आणि थ्रो सुद्धा चांगला दिलाय. रनआउट साठी अपील करतायत आणि थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवलेला आहे, चेक केलं जाईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, मिड ऑन सारखी महत्वाची जागा त्यांनी पकडली आहे आणि विकेट कदाचित मिळते की काय अशी परिस्थिती चेक करतायत. नॉट आउट, बॅट्समन सेफ. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. थर्ड अंपायर सिद्धू सर आपल्या सोबत आहेत. कालच्या दिवसापासून अतिशय दर्जेदार पंचगिरी आपल्याला अनुभवायला मिळते. राम पाटोळे सर स्वतः एक चांगल्या क्वालिटीचे अंपायर आहेत. JP पॅनलसाठी त्यांचं योगदान फार महत्वपूर्ण सातत्यानं असतं. काल चर्चा होत होती, वाईट बॉलचा इशारा, अवांतरची धाव येते. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतभरातील टेनिसच्या टॉपच्या स्पर्धा जर कुठलं पॅनल करत असेल तर जय पवार सरांचं JP पॅनल, याची चर्चा आपण सातत्यानं करतो. आणि JP पॅनलचे एक महत्वपूर्ण आघाडीचे शिलेदार म्हणून राम पाटोळे सर सातत्यानं कार्यरत, त्यांचीच ही सर्व मंडळी. इथे पुन्हा एकदा संधी आली आहे धावबाद होण्याची. धावबाद करण्यासाठी संधी निर्माण झाली होती, मात्र उशिरा आलेला थ्रो या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टेंबरे संघ संकटात सापडलाय. स्कोरबोर्ड वरती 8 धावा, 8 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, एकंदरीत 8 धावा 2 षटकांमध्ये पाहायला मिळत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून एक घातक टीम आहे. ज्या वेळेला परफॉर्मन्स करतात त्यावेळेला मोठमोठ्या संघांना पराभवाची चव ते चाखायला भाग पाडतात. कधी कधी अगदी सहजगत्या हातात असणारे सामने सुद्धा हातातनं गमावताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण भारत वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच पाहिली असेल. भारतीय संघानं सामना जिंकला. अर्थातच साऊथ आफ्रिका टीमचा विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला एक चोकर संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कठीण सामने जिंकणार. परवाच्या दिवशी अगदी पाहिलं असेल तर 350हून जास्त धावांचा पाठलाग केलाय आणि इथं पाठलाग करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत सांगायला सुरुवात केली आहे. बॅट्समन महेश भोईरच्या बॅटमधून निघालाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. करत होतो. जवळजवळ 350हून जास्त धावांचा पाठलाग त्यांनी यशस्वीरित्या पार केला. आणि विश्वचषकाची जी फायनल भारत वर्सेस साऊथ आफ्रिका झाली, अगदी 30 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना हेनरी क्लासेन इनफॉर्म बॅट्समन मैदानावरती असताना सुद्धा तो सामना तिथून त्यांनी गमावला. विश्वचषकाची मेगा फायनलची मॅच तुम्ही जर आठवत असाल तर तुम्हाला या सर्व गोष्टी आठवतील. तशीच काहीशी परिस्थिती तुम्ही आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाची नेहमीच पाहत असता. एखादा सामना खूप अवघड असेल त्याला सोपं करून जिंकतात. एखादा सामना सोपा असेल तो अवघड करून हातातनं गमावतात. इथं फटका चांगला आहे. जबरदस्त प्रहार. जागेवरनं खडे खडे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर केलाय वार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. टेंबरे ब्रँडेड. षटकार.
इथं स्कोरबोर्ड वरती आई गावदेवी नडगाव संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. घायाल शेर इथं सुद्धा फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर झालंय. सरळ चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन. चेंडू सीमा पार. षटकार. 27 वरती धावफलक जाऊन पोहोचवलं. पहिल्या षटकात 8 होत्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. निश्चित आपण चर्चा करत होतो. अचानक बॅकफुटला जात आहेत. इथे पाहायला मिळत आहेत चौकार षटकारांची बरसात. राहुल मैदानावरती खेळतोय. हा सुद्धा फटका चांगला आहे. मात्र पार केला जाईल का हा प्रश्न आहे. सीमा रेषेच्या जवळ कदाचित चूक झाली आहे आणि चेंडू झेल टिपल्यानंतर पाय सीमा रेषेच्या बाहेर जातोय क्षेत्ररक्षकाचा. मैदानावरती टेंबरे संघ फॉर्म मध्ये येतोय. षटकार. नियंत्रण स्वतःवर राहिलं नाही. इथे फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. मॅच में ट्विस्ट. फलंदाज रनआउट होईल. महेश भोईर जो इन्फॉर्म होता त्याला मैदान सोडावं लागेल. रन आउट. विकेट आली आहे. धावफलकावरती आहेत 33 धावा. 33. 12 चेंडू आणि अजून 29 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12 बॉल 29 धावा. मॅच ऑन केली आहे. बॅटिंग करत असताना राहुल वैयक्तिक 6 चेंडू आणि 19 धावांवरती बॅटिंग करतोय. महेश भोईर ज्यानं सुरुवात चांगली करून दिली होती. 3 चेंडू फेस केले. 8 धावा ज्यानं बनवल्या. मॅच मध्ये नक्कीच एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता. असं वाटलं होतं की महेश आणि राहुल ही जोडी मैदानावरती मॅच फिनिश करेल. मात्र शेवटच्या चेंडूवरती आलेला ट्विस्ट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. ज्यानं मॅच ऑन केली होती महेश भोईरनं. त्याच्या षटकारानंतर मोमेंटम शिफ्ट झालं होतं. तब्बल 3 षटकार त्यानंतर आपण पाहताय तर आले. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. इथे चांगला टाकलाय. ओम पाटोळे आलाय. ओम विषयी आपण चर्चा करत होतो. या वर्षीच्या आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ मैदानावरती खेळतोय आणि हा सामना जर त्यांनी जिंकला तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. विशालदादा भोईर यांच्या वतीनं शेंद्रून टीम जर हा सामना जिंकली तर त्यांना शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला नेऊन दर्शन करून आणणार अशा पद्धतीची कमिटमेंट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ज्याला कोणाला नवस नवसून आणायचा असेल त्यांनी सर्वांनी तयारी करा. सामना जिंका मित्रांनो. सामना जिंका आणि शेगावला चला. 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 चालू आहे. ओम पाटोळेचा हा चेंडू चांगला टाकलाय मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. अतिरिक्त उंची उसळी पाहायला मिळते. वाईड बॉल. अवांतरची खून. धावफलकावरती 1 धावेनं वाढ. 35 धावा स्कोर कार्डवर. 10 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. कंप्लीट पॅकेज ओम पाटोळे याच्याविषयी आपण बोलत होतो. इतिहास गाजवला शेंद्रून टीम साठी राम पाटोळे आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांनी. आणि त्यांचे चिरंजीव मैदानावरती आज पाहायला मिळत आहेत. इथे संधी आहे. टायमिंग प्रॉपर आहे. फटका चांगला आहे.
एक्स्ट्रा कव्हर होता, मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. राहुल संघासाठी चांगली कामगिरी तो करतोय. इथे फटका चांगला आहे, फिल्डरसाठी मोठी चेस, दूरवरनं जाऊन नरेश पाटोळे अडवतील, फेकतील. दुसरी धाव इथं कंप्लीट झाली आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. संघासाठी 2 धावा वाचवतायत. जीवाची बाजी लावावी लागेल, कारण दोन्ही बाजूनं जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट दाखवले जात आहेत आणि या कष्टाचं फळ कुणाला मिळेल हे नक्कीच पाहायला मिळेल. सामना कोणीही जिंकू द्या, मात्र मॅच मध्ये मेहनत आणि जिद्द दोन्ही टीमची चांगली पाहायला मिळतीये. क्रिकेटचा विजय तुम्हाला पाहायला मिळेल. 43 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल 19 ची गरज. राहुल मैदानावरती टिचून बॅटिंग करतोय, संघर्ष योद्धा बनून काम करतोय, जबरदस्त बॅटिंग तो करतोय. इथे बॅटची एज, शॉर्ट थर्डमॅनला बीट केलाय. विकेट किपर आणि शॉर्ट थर्डमॅन दोघांच्या मधली गली भेदली आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन, चौकार. अजय गायकवाड, रायगडचा टायगर, ज्याचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळतं. 6 बॉल आणि 15 ची गरज. डीजे वाले बाबू दुपारचा माहोल बनवत आहेत. पहा मित्रांनो, त्याचा एक संदेश तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल आणि या गाण्याच्या माध्यमातून एक संदेश तुम्हाला मिळतो. क्रिकेटचा खेळ युवा जोश आणि यंगस्टर खेळाडूंनी खेळला जातो. युवा वयामध्ये तुम्ही चुकीच्या काही कामं करता, चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी तुम्ही करता, सरळ सोपं जीवन सोडून 2 नंबरचे धंदे तुम्ही करता आणि एकदा जेलमध्ये गेले आणि जेलमधून बाहेर आले की मग मात्र तुम्हाला त्या गोष्टी आठवतात. जेलची हवा काय असते. 6 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष इथून पार करायचं. मॅच ऑन केली आहे. सामना जिवंत झालाय. राहुल मैदानावरती संघर्ष योद्ध्याचं काम पार पाडतोय. स्मित आलाय त्याला साथ देण्यासाठी. 6 चेंडू आणि बनवायचे आहे तिथून 15 धावा. पहिलाच बॉल, फसलेला फटका मिड विकेट वरती. फिल्डर वेगाने तिथून येतोय. चेंडू पकडून फेक करतील, तारांबळ झालीये आणि तिसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट झालीये. जिथं 1 धाव यायला हवी होती तिथं 3 धावा खर्च करतायत. मॅच फसली आहे, मॅच ट्विस्ट होतीये. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं फक्त 8 धावा आल्या होत्या. सामना असं वाटलं होतं शेंद्रून संघ जवळ खिशात टाकतोय. मोठ्या विकेट टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाले होते. संदेश आणि सचिन ही सलामीची जोडी अगदी स्वस्तात मिळाली होती. मात्र राहुलनं जी मैदानावरती कामगिरी पार पाडली आहे, जबरदस्त बॅटिंग करतोय. अजूनही नॉट आउट खेळतोय. आउट ऑफ सिलेबस आलेला हा प्रश्न आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून टीम साठी. षटक क्रमांक हे शेवटचं चालू आहे. 5 बॉल 12 ची गरज. इथे फटका खेचलाय, जबरदस्त टायमिंग. फिल्डर आहे अडवण्यात अपयशी. टप्पा खाल्ल्यानंतर इथे सरळ चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चार चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना खुला केलाय. सामना दोन्ही संघासाठी ऑन.
मैदानावरती वेळ बदलायला वेळ लागत नसते. राहुलनं सांगून दिलं, इट्स टाइम, चेंज द टाइम. एक चांगला चेंडू इथं तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. सिंगल कंप्लीट, नजरहाटी, दुर्घटना घटी. एकच धाबेवरती संतुष्ट राहत आहेत. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न करत होते. राहुलसाठी स्ट्राईक पाहिजे, राहुलला स्ट्राईक वरती आणण्यासाठी कष्ट करत होते, मात्र वेळी स्वतःला आवरलं. सिंगल, एकच धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. मॅच अजून जिवंत आहे. या मॅच मध्ये शेंद्रून संघ जर परास्त झाला तर इथून फार मोठ्या अडचणी त्यांना सामना करावा लागेल. 3 बॉल 7. आम्ही टेंबरेकर टेंबरे टीम साठी सुद्धा महत्वाची मॅच, अतिशय महत्वाचा सामना. प्रत्येक मॅच महत्वाची आहे. क्रिकेटच्या मैदानावरती, SPLच्या धर्तीवरती आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर हा सामना फार महत्वाचा आहे. अभी नाही तो कभी नाही. 3 बॉल आणि 7 धावांचं लक्ष्य पार करायचंय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं अशोकला आपण पाहत आहे. या वर्षीच्या हंगामात भरपूर इम्प्रेस त्यानं केलंय. 2 चेंडू त्याला चांगले टाकावे लागतील. चांगला टाकलाय. फलंदाज जागेवरनं पाहत राहिलाय. अंपायर डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि बॅट्समनचा हा रिव्ह्यू आहे. बॅट्समन रिव्ह्यू. चेंडू नक्की कुठून गेलाय. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी, लेफ्ट केला. लेफ्ट करत असताना पाहायला मिळतोय. अंपायर डिसिजन ऑन फील्ड, फेअर डिलिव्हरी आहे. बॅट्समनचा रिव्ह्यू, आव्हान दिलंय, चेक केलं जातंय. ग्रामीण टेनिस cricket.in च्या वाहिनीच्या माध्यमातून कंट्रोल रूम मध्ये अंपायर सिद्धू सर या ठिकाणी आढावा घेतायत, चेक करतायत. इट्स फेअर डिलिव्हरी. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. चला मित्रांनो, अंपायर डिसिजनचा आदर करूयात. 2 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. मॅच पुन्हा एकदा फसली आहे. स्ट्राईक वरती फलंदाज स्मिथ खेळतोय. 4 धावा त्याच्या बॅटमधनं सुद्धा आल्यात. अशोक वरती सुद्धा 2 चेंडू आणि 7 धावा. 2 बॉल 7. 2 चेंडू 7 धावांची गरज. मॅच में ट्विस्ट. अशोक येतोय. इथे हा फुलटोस घेऊन खेळलाय. फटका चांगलाय, दर्जेदार. सीमारेषेवरती सोपान. थोडीशी तारांबळ तिथं जरूर पाहायला मिळाली. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. स्वतःवरती विश्वास, स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय राहुलनं. ज्या राहुलनं मॅच फिरवली आहे. 12 चेंडू 36 धावांवरती तो खेळतोय. 1 बॉल आणि 6 धावांचं लक्ष्य पार करायचंय. हा गोल्डन सिक्सर येईल का? मॅचचं भविष्य शेवटच्या चेंडूवरती ठरतंय. शेवटच्या एका बॉलवर 6 धावांची आवश्यकता. षटकार मारला जाईल का? मॅच मध्ये नक्कीच आपण पाहताय एक बॉल नंतर ट्विस्ट येत आहेत. मॅच पुन्हा एकदा टर्न झाली आहे ती आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रूरच्या बाजूनं. लास्ट बॉल रिमेनिंग, रिक्वायर्ड 6 रन्स टू विन. गोल्डन सिक्सर मारला जाईल का? मैदानावरती हिरो बनण्याची भूमिका पार पाडतोय राहुल. हिरोची भूमिका पार पाडेल का? 1 बॉल 6 ची गरज. स्ट्राईक वर म्हणता यार राहुल. आणि हा चेंडू त्यानं चांगला टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट आलाय आणि हा सामना संघर्षमयी जिंकलाय तो आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून या टीमनं. भरपूर कष्ट करावे लागले. मॅच आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच वैभव सर आपल्या शुभ हस्ते आपण देत आहोत. या स्पर्धेत